हा सर्व जाती धर्म भाषा पंथ प्रांताच्या लोकांच्या असून इथं सर्वांचं हित जपलं पाहिजे, इथं कोणावर अन्याय होता कामा नये, हीच खबरदारी आम्ही सगळेजण घेतोय। सर्व धर्म समभाव भारतीय संविधानाचा आत्मा आहे आणि संविधान आणि सर्व धर्म समभावाच्या विचारांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड करणार नाही, हे पण मी अतिशय निक्षून राज्यातल्या जनतेला आणि माझ्या पण जीवाभावाच्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो। त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता विचारशील असला पाहिजे, त्याचबरोबर या पुढील काळामध्ये त्यांना कृतीशील होऊन काम करावं, विचारांना कृतीची जोड ही आपल्याला द्यावी लागेल अशी अपेक्षा आमची सगळ्यांची आहे। तसं झालं तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि आपला पक्ष पुढे जाणार आहे याची जाण आणि याचं भान या पुढील काळात आपण सगळ्यांनी काम करत असताना ठेवलं पाहिजे। राज्यामध्ये आपल्या विचाराचे सर्वात जास्त मोठ्या संख्येने कसे उमेदवार निवडून येतील या सर्व उमेदवारांचं बाकीच्या बाबतीत मोदी ग्रामपंचायतीचा उल्लेख झाला, ग्रामपंचायतीचे पण निकाल बरे लागलेले आहेत, परंतु त्याच्यातनं हुरळून जाण्याचं कारण नाही, त्याच्यातनं खूप काही आपल्याला पाठिंबा असं समजण्याचं कारण नाही। अजून आपल्याला काम करावं लागेल, कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर त्या चिन्हावर लढल्या जाणार आहेत आणि त्याच्यामुळं आपण त्या बाबतीमध्ये अधिक लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे, हे पण आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचे। धर्मनिरपेक्षता पुरोगामित्व हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे, हे पण मी सतत तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय। सेक्युलर म्हणणाऱ्यांनी अनेकांनी आता काही जण म्हणतात की तुम्ही कसं यांच्याबरोबर गेला, जर आम्ही शिवसेनेबरोबर आमच्या वरिष्ठांनी ठरवलं तर जाऊ शकतो आणि मागे अनेकांनी काय काय घडलं ते सगळं सांगितलेलं आहे प्रफुल्लबाईंनी, त्याचा उल्लेख सुनील तटकरे यांनी पण आपल्या भाषणात केला, परत त्याची ओढत मी बसत नाही, परंतु मला त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सांगायचंय, आज काही पक्ष हे स्वतःला सेक्युलर आणि दुसऱ्याला जातीवादी समजतात, स्वतःला सेक्युलर समजून घेणारे पक्ष आणि त्यांचे नेते आज इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलेले आहेत आणि भाजप आणि मित्र पक्षांवर जातीयवादी म्हणून टीका करतायत। देशातले महत्त्वाचे नेते आणि पक्षांनी कधी ना कधी बीजेपी सोबत सत्ता उपभोगलेली आहे, भाजप सोबत ते गेलेले आहेत, त्यांनी विचारधारा सोडली का? नाही सोडली। ममता बॅनर्जी आज त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्याच्या आधी त्या भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होत्या ना रेल्वे खात्याचा, त्याच्या संदर्भात फारुख अब्दुल्ला हे पण त्या ठिकाणी मंत्री होते, त्याच्यामध्ये मेहबूबा मुफ्ती, त्याच्यामध्ये नितीश कुमारांनी अनेकदा एकदा इकडे एकदा तिकडे एकदा तिकडे, ठीक आहे त्यांना योग्य वाटलं त्यांनी केलं, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आम्ही सेक्युलरवादी आहोत आणि मग त्यांनी निर्णय घेतला तर योग्य, इतरांनी घेतला तर हे लोक जातीवाद्यांच्या बरोबर गेलेले आहेत। त्याच्या संदर्भामध्ये मायावती भाजप सोबत हे जाऊन सुद्धा त्यांनी आपली विचारधारा जपली आणि आपल्या राज्यातल्या देशातल्या विकासासाठी भाजपची साथ देखील दिली। हा इतिहास आहे, हा इतिहास विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही। ज्येष्ठ समाजवादी नेते आज हयात नाही, जॉर्ज फर्नांडिस यांच्या पुरोगामित्वावर कधी कोणी शंका घेतली नाही। एकेकाळी जॉर्ज फर्नांडिस भाजपचे प्रणित एनडीएचे निमंत्रक होते, त्यांनी खऱ्या अर्थाने देशात पहिल्यांदा भाजपला सत्तेवर आणलं। जर या देशामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना भाजपची ॲलर्जी नव्हती तर तुम्हा आम्हाला काय अडचण त्या ठिकाणी आहे? ज्या इंडिया आघाडीला नेता आजपर्यंत ठरवता आलेला नाही, त्यांना आघाडीच्या लोगोवर एकमत करता आलेलं नाहीये, आघाडीची बैठक कुठे घ्यायची हे ठरवण्यासाठी महिन्यापासूनच अधिकचा कालावधी त्यांना लागतो। अशा परिस्थितीमध्ये असताना हा देश या लोकांच्या हातात सोपवायचा का याचा विचार हा देशातल्या जनतेने केला पाहिजे। गोंधळलेलं राज्य ते विकसित राज्य अशा पद्धतीचा प्रवास त्या बाबतीमध्ये चाललेला आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच उद्योगधंद्यांवर, गुंतवणुकीवर, राजकीय सामाजिक परिस्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून एक मजबूत सरकार, एक मजबूत नेता ज्यांनी देशाची शान जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये वाढवण्याचं काम केलं, ज्यांनी त्या ठिकाणी G20 आपल्या देशामध्ये भरवण्याचं काम केलं,
त्यावेळेस महाराष्ट्राच्या हितासाठी वरिष्ठांच्या मान्यतेने भाजपसमोर जाण्याचा निर्णय घेतलेला होता। हे पण आपल्याला प्रफुल्लभाईंनी, मी आणि अनेकांनी सांगितलेलं आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले, परंतु काहींच्या दुराग्रहामुळे ते सरकार टिकलं नाही। ते सरकार कोणत्या परिस्थितीत स्थापन झालं, त्यावेळेसच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आधी कोणती भूमिका घेतली होती, नंतर भूमिका कशी बदलली, हे यापूर्वी मी अनेकदा सांगितलं, पुन्हा पुन्हा मी सांगत बसत नाही। परंतु राजकारणात, समाजकारणात काम करताना दिलेला शब्द पाळणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं मी शब्दाचा पक्का माणूस असल्यामुळे प्रसंगी राजकीय नुकसान सहन करून देखील शब्द पाळण्याची माझी तयारी असते। म्हणून महाराष्ट्रात आज शब्दाचा पक्का अशी माझी काही प्रमाणात का होईना ओळख आहे, हे कुणी नाकारू शकत नाही। एकच हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं। महाराष्ट्र हे देशातलं क्रमांकाचं 1चं राज्य आहे। देशात अस्थिरता असेल तर काय देशाचं वाटोळं होतं, हे पाकिस्तानचं उदाहरण त्या ठिकाणी घ्या। पाकिस्तानचे देशाची सारखी अवस्था कशी झालेली आहे, तिथं कधी काय होईल, तिथला पंतप्रधान सुद्धा कधी जेलमध्ये जाईल याची शाश्वती देता येत नाही। अशा परिस्थितीत देशाचा विकास होत नाही, देशात गुंतवणूक होत नाही, परदेशी गुंतवणूकदार येत नाही, उद्योजक येत नाही। प्रश्न सुटण्याच्या ऐवजी प्रश्न वाढत जातात। जे श्रीलंकेला घडलं, जे पाकिस्तानला घडतंय, केंद्रात एकमुखी भाजपची सत्ता असल्याने जगाच्या भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे। नरेंद्र मोदी यांच्यासारखं विकासाचा दृष्टिकोन असणारं नेतृत्व मिळाल्यानंतर भारताला जागतिक मान्यता मिळालेली आहे। तुम्ही एक आठवा, पंतप्रधान देवेगौडा किती दिवस पंतप्रधान होते, आय के गुजराल, चंद्रशेखर किती दिवस पंतप्रधान होते। अस्थिर वातावरण असणाऱ्या काळात किती विकास झाला, हा अभ्यासाचा विषय, त्यावर मला अधिक भाष्य करायचं नाही। परंतु देशाच्या विकासाच्या करता खमक नेतृत्व लागतं। ते खमक नेतृत्व आज मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे। ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। कोणी नाही म्हटलं तरी ते सत्य रपवता येत नाही आणि त्याच्यामुळं त्यांना पाठिंबा देत असताना राज्यामध्ये देखील खमकेपणाने राज्य चाललं पाहिजे, याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं पाहिजे। त्याकरता जास्तीत जास्त खासदार आमदार निवडून आणण्याच्या करता आपण त्या बाबतीमध्ये प्रयत्न केले पाहिजे। त्याच्यामध्ये आपल्या देशात किंवा राज्यामध्ये युती आघाड्यांचं सरकार आता काही नवीन राहिलेलं नाहीये, त्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। आणि आज असणारे राज्यातले प्रश्न, आज असणारे इतर वेगवेगळ्या युवतींचे, युवकांचे प्रश्न, तरुणांचे, विशेषतः नोकरदारांचे प्रश्न, ह्या सगळ्याकडे आपण त्या बाबतीमध्ये लक्ष देऊन आहोत। मधल्या काळामध्ये काम करत असताना आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वर नेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे। स्वतः पंतप्रधानांना देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे आणि जगातल्या 10 टॉप अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्या भारताला न्यायचं आहे। एक काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून, मध्ये चंद्रयानाचा उल्लेख काल मला वाटतं निरगुडकरांनी केला आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत, त्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे। निवडणुकीच्या निमित्तानं यश अपयश चालतं, कधी कधी वेगवेगळ्या पद्धतीचे निकाल लागतात, त्याच्यातनं कुठेही विचलित होऊन चालत नाही, कुठेही त्याच्यामध्ये बाजूला जाऊन चालत नाही, हेही आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला कार्यकर्ता, आपला आमदार, आपला खासदार ह्याला अडचण येऊ नये अशाच प्रकारची खबरदारी मी आणि माझे सगळे सहकारी ह्या बाबतीमध्ये घेत आहेत। बूथ बांधणीच्या करता देखील कृपया इथं सर्व आमदारांनी सहकार्य करावं, अशाही प्रकारची सूचना मी करतो। ते काम अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते काम झालं तर पुढे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला अधिक सोपं जाणार आहे। अशा प्रकारचं देखील आपण सगळ्यांनी नोंद ही घेतली पाहिजे, हे मी तुम्हाला सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो।